भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। किचन पासून बिझनेस पर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेस पर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आली आहे खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया या एपिसोडला। भारतातल्या अनेक पारंपरिक कलांमधली हस्तकला म्हणजे कच्छी वर्क। गुजरातच्या कच्छमधून येणारी ही कला खरं तर आपण बऱ्याच वेळा पाहत असतो, पण आज आम्ही तुम्हाला कच्छी वर्कचे काही वेगळे नमुने दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळी कुशन कव्हर्स आहेत आणि काही फर्निशिंग्सही। घर सजवताना आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफॅक्ट्स वापरत असतो। त्याचे बाजारात भरपूर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत। मात्र असे काही प्रकार आहेत जे तुम्ही तुमच्या घरामध्ये घर सजवण्यासाठी नक्कीच उपयोग करू शकता, मात्र त्याचा स्वतःसाठी सुद्धा स्वतःच्या सोयीसाठी सुद्धा वापर करू शकता। याचे पर्याय म्हणजे होम लिनन। आता घर सजवताना तुम्ही जर वेगळे असे काहीतरी होम लिननचे प्रकार जरी निवडले तरी ते खूप छानही दिसतात, तुम्ही त्याचा वापरही करता। असेच काही प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आज आपण बघणार आहोत ते एम्ब्रॉयडरी केलेले कुशन कव्हर्स आणि त्याचेच काही वेगळे प्रकार जे खूप हेवी सुद्धा असतील, फेस्टिव्ह लुक सुद्धा देतील। घरी पार्टी असेल किंवा काहीतरी फंक्शन असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते नक्कीच वापरू शकता। आपण आता जे बघतोय हे कच्छी वर्क आहे। ह्या कच्छी वर्कमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याचंच एक उत्तम पर्याय म्हणून हा बघू शकतो आपण। हे जे संपूर्ण बेल्ट्स तुम्हाला दिसत आहे हे कुशन कव्हर एक आहे आणि याच्यावर हे तुम्हाला असे सगळे बेल्ट्स जे दिसत आहेत वेगवेगळे, हे प्रत्येक बेल्ट वेगवेगळ्या प्रकारातलं आहे। हे आहे ते कच्छी वर्कच आहे, मात्र याचं आता याला जाट वर्क म्हटलं जातं। हे जे आहे हे आहिर वर्क आहे। असं प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी म्हटलं जातं। याच्यातलेच आणखी काही कलर कॉम्बिनेशन्स बघूयात। हे बघा, हे एक कुशन कव्हर आहे। खूप सुंदर असे प्रकार इथे आहेत याच्यामध्ये। तुम्ही जर अरेंजमेंट कशी करायची याची सिंपल एक आयडिया देते। गादीवर समजा तुम्ही 5 कुशन्स ठेवले असतील, त्यापैकी 2 कुशन्स तुम्ही अशा पद्धतीचे हेवी वर्कचे घेतले आणि इतर जे 3 आहेत ते सिंपल प्लेन कलरचे जरी घेतले तरी खूप छान दिसतील। सिंपल, खूप बॉडी लुकसुद्धा येणार नाही घराला, मात्र खूप छान आणि वेगळं असं काहीतरी तुम्ही तिथे ठेवलं असं सुद्धा दिसेल। याच्यामध्ये आकारही आहेत। आता हा जो आकार आहे हा छोट्या आकाराची ही कुशन आहे। त्याच्यामध्ये ब्लॅकमध्ये सुद्धा पर्याय आहे। जनरली घरामध्ये लेदरचा जो सोफा असेल तर त्याला ब्लॅक कलर प्रिफर केला जातो, त्यामुळे अशा दृष्टीने तुम्ही हे सुद्धा पर्याय निवडू शकता। यासोबतच इथे काही खूप सुंदर असे प्रकारसुद्धा आहेत जे सिंपलसुद्धा आहेत। खूप हेवी असं नको असेल, सिंपल एम्ब्रॉयडरी जरी हवी असेल तरी हे बघा अशा पद्धतीचे। इथे संपूर्ण भरीवपणा नाही आहे, बॉर्डर अशी सोडलेली आहे आणि मधला जो पॅच आहे तिथे एम्ब्रॉयडरी केलेली आहे। हे तर झालं कुशन कव्हर्सच्या बाबतीत। मात्र आपण जेव्हा टेबल कुठलाही घरात डायनिंग टेबल असेल किंवा सेंटर टेबल असेल अशावर सुद्धा टेबल क्लॉथ वापरण्याची आतापर्यंत पद्धत होती, मात्र त्याची जागा आता घेतलेली आहे ती टेबल रनर्सनी। तर टेबल रनर्सचे एम्ब्रॉयडरी केलेले सुंदर प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतील। हा एक ब्लॅक कलरचा टेबल रनर आहे आणि याच्यावर हे बघू शकतो आपण खाली सिल्कचे कपड्यांचे वेगवेगळे ह्या पॅचेस लावलेले आहेत। हे एक वेगळा पॅच आहे, रॉ सिल्क आहे, हे पटोलाचं एक वेगळं सिल्कचा प्रकार आहे, हे एम्ब्रॉयडरीचा पॅच लावलेला आहे। असं वेगवेगळे पॅचेस लावून ही याची खालची बॉर्डर तयार केलेली आहे आणि वरती संपूर्णपणे प्लेन असं सिल्कचं हे रनर आहे। आता घरामध्ये भिंतींना सजवण्यासाठी आपण पेंटिंग्सचा पर्याय किंवा फोटो फ्रेम्सचा पर्याय निवडत असतो, मात्र आणखी एक पर्याय असतो जो बऱ्यापैकी पारंपरिक आहे। पूर्वीच्या काळी वेगवेगळे कला किंवा एम्ब्रॉयडरी केलेले जे पर्याय असायचे ते भिंतींवर लटकवले जायचे। असेच प्रकार इथे सुद्धा आहेत। आता हे जे आपण बघतोय इथे हे एम्ब्रॉयडरी केलेले वॉल हँगिंग्स आहेत। किती सुंदर एक आहे। एका प्लेन भिंतीवर पांढऱ्या रंगाच्या तुम्ही हे जरी लावलं तरी ती संपूर्ण भिंत किती उठून दिसेल हे आपण विचार करू शकतो। इथे पूर्ण हे सिल्क मटेरियल आहे, याची बॉर्डर आणि मधला जो पॅच आहे हा एम्ब्रॉयडरी केलेला आहे। याच्या खाली सुद्धा हे सुंदर असे गोंडे लावलेले आहेत। आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आकार बघायला मिळतील वेगवेगळे। आता हा एक जो मोठा प्रकार आपण बघितला, याच्यामध्ये आणखी मोठे पर्याय सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। संपूर्ण एक मोठं असं वॉल तुम्हाला भरून असं काहीतरी हवं असेल तर हा सुद्धा एक पर्याय आहे। याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतील, त्यामुळे तुमच्या घरातलं होम लिनन असेल किंवा तुमच्या घरातलं फर्निचर असेल त्याला मॅचिंग असं तुम्ही हे पर्याय निवडू शकता। जेव्हा आपण आपलं वॉर्डरोब
प्लॅन करत असतो तेव्हा वेगवेगळे प्रकारचे कपडे त्याच्यामध्ये ॲड करत असतो. त्याच्यामध्ये वर्कही असतं, मॉडर्नही असतात, असे वेगवेगळे प्रकार असतात. तसेच प्रकार तुम्ही तुमचं घर सजवताना सुद्धा नक्कीच वापरू शकताय. हे जे प्रकार आपण बघितले हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, प्युअर पारंपरिक असं कच्छी वर्क आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमचं घरसुद्धा सजवू शकताय. त्यामुळे तुमच्या घराला सुद्धा काहीतरी वेगळा लुक द्यायचा असेल तर हे प्रकार नक्कीच निवडा. कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई.